Good evening, everyone. Once again, I am here on behalf of Medical Legal Society of India, and the topic of my talk is do's and don'ts while facing a police case. तर आपल्याला पोलिसला कधी फेस करावं लागते, तर त्याचे काही सिनारिओज आहेत. तर वेगवेगळ्या सिनारिओमध्ये आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे याच्याविषयी मी माहिती देणार आहे. तर एक सिनारिओ आहे इन्सिडन्स ऑफ व्हायलन्स. इन केस ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट अस व्हॉट शुड वी डू. तर सर्वात पहिली गोष्ट, वी शुड अप्रोच द पोलीस ॲज अर्ली ॲज पॉसिबल. आयदर कॉल द police at your place or go to the police station. Simultaneously, you should consult a legal expert also. Why consulting this legal expert is necessary? Because he will guide us what to tell the police, so that there should be no misinformation or mistake from your side. Now, after going to the police station, narrate the incidents as advised by the legal expert to the police, so that cognizable and non-bailable offence can be registered. Now, after doing that, when you tell the incidents to the police, choose such persons as a witness who are reliable, so that they will not become hostile against during the trial. तर काय होते याच्यात, बऱ्याच वेळेस आपण जेव्हा व्हायलन्स होते तर आपल्या हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे स्टाफ राहतो. आपण जेव्हा पोलिसांना स्टोरी सांगतो काय घडलं काय नाही, तेव्हा आपल्याला स्टाफ वाचवायला आला होता, स्टाफ तिथं हजर होता, असं आपण त्यांना इन्सिडन्स देतो. त्या केसमध्ये काय होते, ते स्टाफ विटनेस बनून जातात. आणि जेव्हा केस ती ट्रायलला येते त्यावेळेस तो स्टाफ आपल्याकडे काम करत नसतो. आणि त्यावेळेस मग जेव्हा त्यांना कोर्टात बोलवलं जातं ते म्हणतात, सर यातलं मला काहीच माहिती नाही आहे. तर याचा फायदा त्या आरोपीला होतो आणि तो त्याची सुटका होऊन जाते. जर समजा विटनेस हॉस्टाईल झाले नाही आणि त्यांनी जर व्यवस्थित एव्हिडन्स दिला तिथं, तर आरोपीला शिक्षा व्हायला मदत होते. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला जाता तर त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं, किंवा इन्सिस्ट ऑन द रजिस्ट्रेशन ऑफ द FIR बिफोर थर्ड पार्टी कम्स इन टू द पिक्चर. काय होते, कोणताही तिसरा पक्ष जेव्हा आपल्या विरोधात काही हिंसाचार झालेला आहे, आपल्याला मारहाण झालेली आहे किंवा आपल्या हॉस्पिटलची तोडफोड झालेली आहे, त्यावेळेस आपण पोलीस स्टेशनला जातो आणि आपण माहिती देतो. त्याच्यानंतर काय ते FIR रजिस्टर्ड जर नाही झाला तर कोणीतरी आपल्या ओळखीचं म्हणा किंवा पेशंटच्या ओळखीचं म्हणा किंवा मधातलं कोणी दोघांच्या ओळखीचं कोणीतरी असं एक इंटरमिजिएट पर्सन किंवा थर्ड पर्सन मधात येतो आणि तो काय म्हणतो की हे मॅटर आपण आता म्युच्युअली सेटल करू. आणि त्यावेळेस काय होतं की आपण त्याच्या अपोजमध्ये नाही जाऊ शकत, आपल्याला ते मॅटर म्युच्युअली सेटल करावं लागते. पण जर अशा वेळेस ऑलरेडी जर FIR रजिस्टर्ड झालेला असेल तर मग तो सेटलमेंटचा काही चान्स उरत नाही. त्याच्यामुळं एक FIR रजिस्टर झाला पाहिजे याची काळजी घ्यायची. त्याच्यानंतर एक FIR रजिस्टर होताना तुम्हाला काय करावं लागते, एन्श्युअर अबाउट द करेक्शन्स ऑफ द नेम्स रिटर्न अँड द ॲक्ट अँड सेक्शन इम्पोज्ड. म्हणजे आरोपीचे नावं, त्याच्यावर लावलेले सेक्शन, त्याचा लावलेला ॲक्ट हा खूप महत्त्वाचा आहे. नाहीतर काय होते की याचा याचा नुकसान कसं होतं याचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. ही एक FIRची कॉपी ही याच एरियातली मला वाटते लातूर की परभणी कुठली तरी आहे. तिथं जेव्हा त्या डॉक्टरच्या विरुद्धात व्हायलन्स झाला तर त्यांनी काय केलं, सेक्शन 3 and 4 ऑफ द महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट 1961 अगेन्स्ट मध्ये ऑफेन्स रजिस्टर्ड केला. ॲक्च्युली हा जो महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्टचा आहे MMP 1961चे जे सेक्शन 3 आणि 4 आहेत ते आहेत कॉन्स्टिट्यूशन, फंक्शन्स अँड द पॉवर्स ऑफ द महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल याच्याबद्दल लिहिलेलं आहे. म्हणजे ते ॲक्च्युली तो जो सेक्शन होता ॲक्टचा तर तो ॲक्ट होता आपला 2010चा, प्रोटेक्शन ऑफ मेडिकल प्रोफेशनल्स फ्रॉम द व्हायलन्स ॲक्टचे लावायला पाहिजे होते, जो की नॉन बेलेबल ऑफेन्स आहे आणि कॉग्निजिबल ऑफेन्स आहे. म्हणजे या चुकीमुळं काय झालं की त्या ॲक्यूजच्या विरोधात कोणती हे कारवाई करता नाही आली. कारण याच्या व्यतिरिक्त जे IPCचे सेक्शन लावलेले होते ते सर्व एकतर कॉग्निजिबल होते पण बेलेबल होते. जर समजा सेक्शन व्यवस्थित लागले असते तर त्याला बेल घेण्याकरता त्रास गेला असता, पण या चुकीमुळे त्याला इझिली बेल मिळाली. तसं ॲक्च्युली पोलिसांना पॉवर असते की ते एक सप्लिमेंटरी FIR दाखल करून एक करेक्शन पण करू शकतात, पण सहसा ते ती गोष्ट करत नाही. त्याच्यानंतर एक दुसरा सिनारिओ आहे, तिथं काय असते किंवा एक इन्सिडन्स ऑफ व्हायलन्स ऑर एक्स्टॉर्शन असते. म्हणजे आपल्याला एक तर काही हिंसाचार झालेला असतो किंवा कधी कधी आपल्याला पैशाची मागणी केलेली असते. कशाबद्दल, जेव्हा काही आपल्यावर ॲलिगेशन असते मेडिकल निग्लिजन्सचा. म्हणजे त्यांचं असं म्हणणं असते की तुमच्या विरोधात काहीतरी तुमच्या चुकीमुळं पेशंटचा मृत्यू झालेला आहे आणि तुम्ही आम्हाला इतके पैसे द्या, नाहीतर आम्ही तुमच्या विरोधात तक्रार करू पोलिसांमध्ये, किंवा आपल्याला मारहाण झालेली असते, हिंसाचार झालेला असतो. तर मग अशा सिच्युएशनमध्ये काय करायचं, सेम गोष्ट आपण फक्त याच्यात आहे की समोरचे पोलीस स्टेशनमध्ये जाणारी समोरची पार्टी अप्रोच द पोलीस ॲट द अर्लिएस्ट बिफोर अपोजिट पार्टी अप्रोचेस, ड्यू टू विच अँड धिस थिंग पुट्स इन अ सुपिरियर पोझिशन. म्हणजे पोलीस याचा सरळ नियम आहे, जो पोलीस स्टेशनमध्ये पहिले कंप्लेंट करणारा जो असतो तो कधी सुपिरियर पोझिशनला असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. तिथं आपल्या विरोधात कोणी गेलं आणि त्याच्यानंतर आपण कंप्लेंट करत आहोत थोडं आपलं महत्त्व कमी होते. आणि सहसा आपण काय करतो, पोलीस स्टेशनमध्ये जायला घाबरतो. आपल्याला असं वाटते की ठीक आहे त्यानं पैसे मागितले, बरोबर आहे, त्या चुकी आपली असू शकते, मग त्याचं पैसे मागणं बरोबर आहे. तर मी कालही सांगितलं होतं की दॅट कम्स अंडर द ऑफेन्स ऑफ एक्स्टॉर्शन.
हां, तो पोलिसात तक्रार करू शकतो, पण तुम्हाला पैसे मागू शकत नाही, धमकवू शकत नाही, मारहाण करू शकत नाही. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा. असे 4 ते 5 इन्सिडन्सेस घडले होते. त्या 4-5मध्ये आम्ही सेम प्रोसिजर अप्लाय केली. तर त्याच्यानंतर काय झालं होतं की त्याच्यानंतर सेम प्रोसिजर की तुम्ही जेव्हा तिथं पोलीस स्टेशनमध्ये जाता तेव्हा तेच लिगल कन्सल्ट करायचं, लिगल एक्सपर्टला. त्याच्यानंतर आपला इन्सिडन्स जो आहे तो व्यवस्थित सांगायचा, म्हणजे जेणेकरून त्याच्या विरोधात दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल झाला पाहिजे. म्हणजे खुनाचा प्रयत्न म्हणा किंवा अजून एखादं रॉबरी म्हणा किंवा जे महाराष्ट्र मेडिकल प्रोफेशनल्स प्रोटेक्शन ॲक्ट आहे तसा त्याच्या अंतर्गत. आणि त्याच्यानंतर सेम फक्त काय करायचं की जेव्हा अपोजिट पार्टी पोलीस स्टेशनमध्ये येईल तेव्हा आपण असा स्टँड घ्यायचा की जर ऑफेन्स रजिस्टर्ड झाला तर दोन्ही ऑफेन्स रजिस्टर्ड होतील. एक तर माझ्या विरोधात मारहाणीचाही होईल आणि एक्स्टॉर्शनचा जे काही झालं असेल तोही होईल आणि मेडिकल निग्लिजन्सचाही होईल. असं नाही करायचं की आपल्या विरोधात झाला चालते किंवा आपल्या विरोधात झाला तर चालते, त्याच्या विरोधात झाला नाही पाहिजे, असं नाही करायचं. हा स्टँड बिलकुल आपला कायम ठेवायचा की गुन्हा माझ्या विरोधातही घडलेला आहे, तुझ्यासोबतही घडलेला आहे आणि माझ्यासोबतही घडलेला आहे, तर ऑफेन्स दोन्हीमध्ये रजिस्टर झाला पाहिजे. आणि अशा केसेसमध्ये मी सांगतो 4 ते 5 केसेसमध्ये अशी परिस्थिती आलेली आहे की कोणताच ऑफेन्स रजिस्टर्ड झाला नाही. कारण मग रिलेटिव्हच्या लक्षात आलं जर आपण FIR केला तर आपल्यावरही FIR होऊ शकते. तर ही सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. जेव्हाही आपल्याला पैशाची मागणी झाली, हिंसाचार झाला असा काही आपल्या विरोधात काही जर समजा ॲलिगेशन असतील त्यांचे, तर FIR दोन्हीमध्ये झाला पाहिजे, नाही तर मग दोन्हीमध्ये नाही झाला पाहिजे. आणि सहसा अशा केसमध्ये दोन्हीमध्ये FIR होतच नाही. मग म्हणजे याला आपदामध्ये अवसर ज्याला म्हणतात तसा तो प्रकार आहे. आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचा ॲलिगेशन ऑफ मेडिकल निग्लिजन्स हा सर्वात एक क्रिटिकल टॉपिक आहे. पण या सिच्युएशनमध्ये काय, सपोज आपल्या विरोधात कोणतंही ॲलिगेशन झालेलं आहे तरी काय करायचं, किंवा डोंट पॅनिक, घाबरायचं नाही. कारण घाबरल्यानं काय होईल त्याचं म्हणजे काही फायदा काहीच नाही आहे. पण का, आणि लक्षात ठेवा की यू आर इनोसंट अंटिल अँड अनलेस यू आर डिक्लेअर्ड गिल्टी बाय द कॉम्पिटंट कोर्ट. आपलं निष्काळजीपणा आहे किंवा नाही हे कोर्ट ठरवणार आहे. आपण नाही ठरवणार, नातेवाईक नाही ठरवणार, मीडिया नाही ठरवणार आणि सर्वात महत्त्वाचं आपले कोणी कलिगही नाही ठरवणार. नाही तर आधीच कोणाच्या विरोधात काही असा गुन्हा झाला तर बाकीचे आपले कलिग म्हणणं सुरू करतात नाही त्याची चुकी असेल. तसं काही नाही आहे, ते कोर्ट ठरवेल. जोपर्यंत कोर्ट म्हणजे ॲक्युज्ड हा शब्द असा आहे आरोपी, आणि जेव्हा त्याच्या विरोधात गुन्हा सिद्ध होतो त्याला म्हणतात गुन्हेगार. हा 2 फरक आहे. ॲक्युझिशन आणि कन्व्हिक्शन हे 2 वेगवेगळे टर्म आहे. ॲक्युझिशन म्हणजे आरोप आणि कन्व्हिक्शन म्हणजे गुन्हेसिद्धी. जोपर्यंत तो ॲक्युज आहे तोपर्यंत तो इनोसंट आहे. हा लॉचा प्रिन्सिपल आहे. त्याच्यानंतर बी कॉन्फिडंट, नेहमी कॉन्फिडन्स तुमचा लूज होऊ देऊ नका. कारण काय, कॉन्फिडन्स जर लूज झाला तर तुमचं कितीही बरोबर असलं तर समोरच्याला ते चुकीचं वाटते. आणि कॉन्फिडंट असलं, चूक जरी असली कॉन्फिडंट असलं ते बरोबर वाटते. हा एक माइंडसेट तयार करणं आवश्यक आहे, मेंटली प्रिपेअर असणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा की हे सर्व जे हे काही वेळेस चालणार आहे, 1 वर्ष म्हणा 2 वर्ष म्हणा, काहीतरी हा पिरियड चालणार आहे, हा निघून जाणार आहे आणि काही वेळेनंतर हे कुणालाच आठवणार नाही. याच्यासाठी तुम्ही इन्सिडन्सेस लक्षात ठेवा. अशाही काही घटना आहे की जिथं डॉक्टर घाबरले आणि त्यांनी नंतर प्रॅक्टिस सोडून दिली किंवा गाव सोडून चालले गेले किंवा त्यांचा मॉरल एवढं डाऊन झालं की त्यांनी परत डेअरिंगच केलं नाही. काही असे पण इन्सिडन्सेस आहेत की जिथं डॉक्टरांनी ह्या सर्व याच्यातून या सर्व याच्यातून मूव्ह ऑन केलं आणि पुढे गेले. आणि तशा डॉक्टरांचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर हे एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची की हे जे बर्डन ऑफ प्रूफ आहे की बर्डन ऑफ प्रूफ आपल्यावर नाही आहे. क्रिमिनल लॉचा सरळ प्रिन्सिपल आहे की बर्डन ऑफ प्रूव्हिंग इनोसन्स इज नॉट ऑन द ॲक्यूज बट द बर्डन ऑफ प्रूव्हिंग गिल्ट बियॉन्ड रिजनेबल डाऊट इज ऑन द प्रॉसिक्युशन. समोरची जी पार्टी आहे तिचं काम आहे की आपला गुन्हा सिद्ध करून दाखवणं, हे त्याचं काम आहे. बियॉन्ड रिजनेबल डाऊट हा सर्व महत्त्वाचा आहे तिच्यात, की कोणताही त्याच्या शंका नसली पाहिजे. आणि जी गोष्ट खूप कठीण आहे, बेनिफिट ऑफ डाऊट हा नेहमी ॲक्यूजला मिळतो. त्याच्यामुळे मॅक्झिमम केसेसमध्ये ॲक्विटलच होते, कन्व्हिक्शन होतच नाही. हे त्यामागचं कारण आहे. गुन्हा केलेला असतो पण रिजनेबल डाऊट क्रिएट. आणि तिसरी गोष्ट, कीप इन माइंड दॅट यू हॅव फुल राईट टू डिफेंड युअर सेल्फ बाय क्रिएटिंग अ रिजनेबल डाऊट. आपल्याला आपला बचाव करण्याचा पूर्ण अधिकार आहे, कायदेशीर, घटनात्मक, कोणत्याही प्रकारचा. म्हणजे असं नाही की सपोज असं म्हणजे इमोशनल व्हायचं काम नाही की आपण जर समजा आपली बाजू मांडत गेलो तर लोक आपल्यालाच म्हणतील तो तर मेला ना, डॉक्टर वर करून स्वतःचीच बाजू मांडत आहे. तसं काही नाही आहे. कायद्यानं आपल्याला आपला अधिकार दिलेला आहे. आपल्याला पूर्ण डिफेंड करण्याचा अधिकार आहे. आणि आपलं काम आहे की क्रिएटिंग रिजनेबल डाऊट. आपल्याला फक्त रिजनेबल डाऊट क्रिएट करायचं, जे की खूप सोपं काम आहे. त्याच्यानंतर डोंट स्पीक इन ऑर डिफेंड मच बिफोर पब्लिक अँड सोशल मीडिया. हे आधीच तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की याचा उपयोग काहीच नाही. विनाकारण आपण काहीतरी चुकीचं बोलून जातो, त्याचाच वापर पुन्हा कधीतरी आपल्या विरोधात होऊ शकतं. आपण जे एक तुम्ही न्यूजपेपर पहा, न्यूजपेपरमध्ये एक टेम्पलेट राहतात, कोणतंही एखादं प्रकरण राहते, त्याची त्याचं काय म्हणतात त्याला त्यांचं मत विचारलं असतं, त्यांनी सांगितलं कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, सत्य काय ते समोर येईल, आम्ही चौकशीला पूर्ण सहकार्य करत आहोत. असे काहीतरी जे टेम्पलेट राहतात असे वापरून घ्यायचे. काही आपली कोणतीच बाजू तो आला होता, फॅक्ट कोणतीच सांगायची नाही. मी कसा चुकीचा होतो, मी कसा बरोबर आहे, त्यांना काहीही डिस्क्लोज करायचं नाही. कोणतीच फॅक्ट सांगायची नाही. जे सुरू आहे ते आहे आणि जे आहे ते माहीत होईलच समोर.
त्याच्यानंतर रिस्पॉन्डिंग टू द ॲक्शन ऑफ द पोलीस. सर, अलॉंग विथ सेंडिंग द डेड बॉडी फॉर द पोस्टमॉर्टम, पोलीस हॅज अ पॉवर टू सीज द हॉस्पिटल अँड टेक द केस पेपर अँड CCTV फुटेज इन देअर पोझिशन. त्यांना पूर्ण अधिकार आहे. आणि जर असं एकदम इमर्जन्सीमध्ये पोलिसांनी काही केलं तर आपल्याला खूप काही त्याच्यात करता येत नाही. त्याच्यासाठी आपण ऑलरेडी आधीच परफेक्ट असायला पाहिजे. आणि इफ नॉट सीज, पोलीस विल आस्क फॉर द केस पेपर्स अँड युअर स्टेटमेंट. पोलीस तुम्हाला केस पेपर आणि स्टेटमेंट मागू शकतात. तर जनरली हे जे हॉस्पिटल सीज करण्याचा प्रकार कधी होतो, सडन डेथ झाली, रिलेटिव्ह जर खूप पॉवरफुल असले, पोलिसांचा तिथं काही आपल्यासोबत काही दुश्मनी असली, तर मग पोलीस अशा प्रकरणात, आणि इन्स्टंट कंप्लेंट असली, अशा काही सिरियस सिनारिओमध्ये असं होते. जनरली एक्सेप्शनली होते, म्हणजे खूप रुटीनली असं होत नाही. सहसा पोलीस ते PM वगैरे ते म्हणजे रुटीन प्रोसेससारखं होते. हॉस्पिटल सीज करणं वगैरे असा काही कन्सेप्ट खूप कमी होते. त्याच्यानंतर जेव्हाही केस पेपर असतात, डोंट गिव्ह द केस पेपर अँड स्टेटमेंट इन द हरी. यात गडबड कधीच करायची नाही. पोलिसांना म्हटलं रुटीन काही दिवसांनी आले तर ठीक आहे, मी 2 दिवसात 3 दिवसात बनवून देतो. 1-2 दिवस म्हणजे त्याला वेळ घ्यायचा, व्यवस्थित शांततेने विचार करायचा. त्याच्यानंतर तुम्ही पोलिसांना मागू शकता, रिटर्न डिमांड करू शकता की तुम्ही ते एक समजपत्र देतात आपल्याला. समजपत्रामध्ये ते सांगतात की या प्रकरणात असं असं झालेलं आहे, आम्ही अनैसर्गिक मृत्यूचा प्रकरण दाखल केलेलं आहे आणि त्यात तुमचा आम्हाला हे पाहिजे, तुमच्या विरोधात आरोप आहे, जे काही आहे ते तुम्ही मागून त्यांना देऊ शकता. त्याच्यानंतर जेव्हाही तुम्ही केस पेपर तयार करता आणि स्टेटमेंट तयार करता, तेव्हा ते एका लिगल आणि मेडिकल एक्सपर्ट करून बनवून घ्यायचे, जेणेकरून की आता चुका होणार नाही. कारण बऱ्याच वेळेस आपल्या चुका आपल्याला दिसत नाही. त्या सर्व गोष्टी व्यवस्थित करून घ्यायच्या. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही स्टेटमेंट बनवता, तर स्टेटमेंटमध्ये लक्षात ठेवायचं की स्टेटमेंट जेव्हा तुम्ही बनवता त्याच्यावरून असं दिसलं पाहिजे आपल्याला की आपली जी केस आहे त्याची, मी काल BNSचे जनरल एक्सेप्शन सांगितले होते, त्या जनरल एक्सेप्शनमध्ये बसली पाहिजे. या गोष्टीची लक्षात ठेवायची. अँड पोलिसांवर कधीच विश्वास नाही ठेवायचा की ते सांगतील की जसं दे आर युअर वेल विशर बट रियालिटी इज डिफरंट. ते कधी काय करतील काही सांगता येत नाही. त्याच्यानंतर स्टेटमेंट ड्राफ्टिंग. स्टेटमेंटचंही तसंच आहे. स्टेटमेंट जेव्हा तुम्ही ड्राफ्ट करता तर तेव्हा सर्व डॉक्टर्स, जे काही कन्सल्टंट, RMOs आणि बाकी सर्वांचे स्टेटमेंट यात युनिफॉर्मिटी असली पाहिजे. ते केस पेपर, CCTV फुटेज ह्या सर्वांमध्ये युनिफॉर्मिटी असली पाहिजे. यात असं दिसलं नाही पाहिजे एकात वेगळं लिहिलेलं आहे, त्याच्यात वेगळं लिहिलेलं आहे, याच्याहून एक दुसऱ्यासोबत मॅच होत नाही, कारण हे आपल्या विरोधात जाऊ शकते. त्याच्यानंतर हे जे मी आधी सांगितलं, ड्राफ्ट स्टेटमेंट इन सच अ वे दॅट आफ्टर रीडिंग स्टेटमेंट इट शुड अपिअर दॅट दिस केस फॉल्स अंडर द जनरल एक्सेप्शन्स. त्याच्यानंतर जर पोलिसांनी आपल्याला केस पेपर लिहिण्याचं जर समजा परमिशन वेळ नसेल दिला कंप्लीट करण्याचा, तर स्टेटमेंटमध्ये ही गोष्ट आठवणीने लिहायची. नाही तर काय होते, ते केस पेपरमध्ये दिसत नाही, आपण स्टेटमेंटमध्ये लिहून टाकतो, मग पुन्हा कोर्टात असं होईल की नाही तुम्ही तर हे केलंच नव्हतं. त्यावेळेस आपल्याला तिथं सांगायला पाहिजे की मी केलं होतं पण मला लिहायला वेळ नाही मिळाला, आणि पोलिसांनी ते जे फॅक्ट आहे ती समोर दिसली पाहिजे. आणि हे सर्व स्टेटमेंट एकदम असं थोडं इझी असलं पाहिजे. आणि तुम्हाला जेवढं विचारलं तेवढ्याचेच उत्तर द्यायचे, त्याच्यापेक्षा जास्त काही सांगायचे नाही. जेवढे आरोप आहे त्याचे जास्त त्यात सांगायचं नाही. आणि त्याच्यानंतर एक वेळ तुम्ही स्टेटमेंट बनवलं तर सर्व स्टेजेसला ते सिमिलॅरिटी सर्व स्टेटमेंटमध्ये असली पाहिजे. जर ती कन्झ्युमरमध्ये केस चालली, त्याच्यानंतर क्रिमिनलमध्ये चालली, MMC समोर गेली, सर्व ठिकाणी ते सिमिलर दिसलं पाहिजे, त्यात युनिफॉर्मिटी असली पाहिजे. त्याच्यानंतर एक्सपर्ट कमिटी ओपिनियनबद्दल तर तुम्हाला माहीतच आहे. एक्सपर्ट कमिटी ओपिनियन जर फेवरेबल आलं तरच FIR होईल, नाही तर होणार नाही, सहसा होतच नाही. आणि त्याच्यानंतर जर FIR झालेला आहे तो जनरली बेलेबल सेक्शन म्हणजे 106 सबसेक्शन 1मध्येच होतो, पण एक्सेप्शनली तो नॉन बेलेबल सेक्शनमध्ये होऊ शकतो. त्याच्यामुळे काय करायचं, टू बी ऑन सेफर साईड आपण स्वतःला लपवून ठेवायचं जोपर्यंत आपल्याला FIR मधील सेक्शन जे इम्पोज झालेले त्याचे डिटेल्स दिसत नाही तोपर्यंत. FIR बद्दल जेव्हा आता ते म्हणणं सुरू होतं की सेक्शन 156 सबसेक्शन 3मध्ये जेव्हा डायरेक्ट कोर्टात कंप्लेंट होते, तर ही CRPC मध्ये प्रोव्हिजन होती. आता जो BNS आहे त्याच्या 223 नंबरचा एक सेक्शन आलेले आहे, त्यात अशी प्रोव्हिजन केलेली आहे की जेव्हाही आपल्या विरोधात डायरेक्ट कोणी कोर्टात जाते आणि तक्रार करते, तर आधी काय करायचं, आपली बाजू ऐकून न घेता कोर्ट FIR करायची ऑर्डर पोलिसांना द्यायचा. आता त्यात अशी प्रोव्हिजन आलेली आहे की आपली बाजू ऐकून घ्यावं लागेल कोर्टाला कोणती प्रोसेस करण्याआधी, जी आपल्या खूप फायद्याची आहे. म्हणजे आता असं होणार नाही की पेशंट कोर्टात गेला आणि कोर्टानं डॉक्टरच्या विरोधात FIR करायची ऑर्डर दिली, असं आता होणार नाही. कारण 223 BNSS या सेक्शन अंतर्गत कोर्टाला ॲक्यूज जो आहे, आरोपी, त्याची बाजू ऐकून घ्यावं लागेल आणि पोलिसांची बाजू ऐकून घ्यावं लागेल. तर झालं. FIRचे सेक्शन माहीत कुठून करायचे, तर जनरल त्या पोलीस स्टेशनमधून तुम्ही माहीत करू शकता, ऑनलाईन पोर्टलमधून माहीत करू शकता. लोकल क्राईम रिपोर्टर जे राहतात त्यांचं रोजचं काम असते स्टेशनमध्ये जाणे, रोजची FIR रिपोर्ट करणे. त्यांच्याशी चांगले कॉन्टॅक्ट असले तर ते तुम्हाला माहिती देऊ शकतात. किंवा जर नॉन बेलेबल सेक्शनमध्ये ऑफेन्स रजिस्टर्ड झाला असेल तर दुसऱ्या दिवशी 24 तासाच्या ते JMFCला इन्फॉर्म करावं लागते, तिथून तुम्ही ते काढून घेऊ शकता. आणि जर समजा इफ ऑल सेक्शन्स आर इम्पोज्ड आर बेलेबल, जर बेलेबल असतील तर काही काळजी करायचं कारण नाही. पोलीस किंवा कोर्ट तुम्हाला त्याला बेल द्यावंच लागणार आहे, म्हणजे त्यात काही म्हणजे शंकाच नाही आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं, FIR जरी झाला स्टील यू आर इनोसंट, तुम्ही तरीही गुन्हेगार नाही. त्याच्यानंतर काय, तुम्ही काही काळजी करायची नाही. FIR जर रजिस्टर झाला तुम्ही दुसऱ्या दिवशी तुमचा दवाखाना उघडून तुमचं रुटीन काम करू शकता. बिलकुल दवाखाना बंद नाही ठेवायचा, दवाखान्यातून बाहेर नाही राहायचं, जसं सुरू आहे तसं सुरू ठेवायचं. पोलीस तुम्हाला याच्यासाठी बोलू शकतात इन्व्हेस्टिगेशनसाठी, पण ते फक्त दिवसा बोलू शकतात, रात्री बोलू शकत नाही, रात्री तपास करू शकत नाही. त्याच्यानंतर
तुम्हाला त्यांना सांगू शकता, त्यांनी सांगितलं सर या तुमची एक फॉर्मॅलिटी पूर्ण करायची, बेल घ्यायची आहे, तुम्ही सांगू शकता आज माझा वेळ नाही, आपण उद्या जाऊ वगैरे, म्युच्युअली ठरवू शकता. ती एक फॉर्मॅलिटी आहे जर बेलेबल सेक्शन असेल तर. त्यात खूप घाबरायचं नाही, जनरली बेलेबलच असते. 106 सबसेक्शन 1 हा बेलेबलच आहे. हां, बट एनी ऑफ द सेक्शन इम्पोज इज नॉन बेलेबल असला तर ते आपल्याला बेल मिळणार नाही, मिळेल किंवा ते सांगता येत नाही. त्याच्यामुळे जोपर्यंत बेल ऑर्डर आपल्या हातात येत नाही तोपर्यंत स्वतःला लपूनच ठेवावं लागेल. अँटिसिपेटरी बेलसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर डोंट अपियर इन पब्लिक अंटिल यू रिसीव्ह द बेल ऑर्डर. आणि एकदा वेळ तुम्हाला बेल ऑर्डर मिळाली की परत तुम्ही तुमचे रुटीन कामं करू शकता, त्याच्यात काही काळजी करायचं कारण नाही. आणि तुम्ही तरी इनोसंट आहात. त्याच्यानंतर जर तुम्हाला काही सफिशियंट ग्राउंड असले तर तुम्ही हायकोर्टात FIR क्रॅश करायला अर्ज करू शकता किंवा इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर चार्जशीटमध्ये तुम्ही त्या तपास अधिकाऱ्याला सांगू शकता की खोटी माहिती दिल्याबद्दल जो कालचा 217 BNSचा सेक्शन आहे त्याच्यात त्याला आरोपी करा म्हणून तक्रारदाराला. किंवा एक दुसरी प्रोव्हिजन असते त्याच्यात की अप्लाय फॉर डिस्चार्ज बिफोर द कमेन्समेंट ऑफ ट्रायल. जर हे नाही केलं तर याच ग्राउंडवर आपण काय करू शकतो, कोर्टाला जेव्हा ट्रायल सुरू होते त्याच्या आधी म्हणू शकतो की मला याच्यातून डिस्चार्ज करून टाका. ते बी नियर टू ॲक्युएटल राहते. त्याच्यानंतर आहे की एक जर हे नाही आपल्याला काही जमत, अप्लाय फ्रॉम द एक्झम्पशन ऑफ द पर्सनल अटेंडन्स. जर आपली व्हेन प्रोसिक्युशन ऑर कोर्ट इज नॉट रेडी टू कंडक्ट द ट्रायल. जर समजा नसेल तर आपण सांगू शकतो अटेंडन्सपासून एक्झम्पशन द्या म्हणून. आणि हे काही स्लाईड्स आहेत ज्यात हे NMCचा एक जो 2021चा GR आहे की ज्याच्यामध्ये स्टेट कमिटीबद्दल सांगितलेलं आहे. असे आम्ही 3-4 केसेस आहे ज्याच्यामध्ये स्टेट कमिटीचं असं ओपिनियन रेफर करून FIR होण्यापासून वाचवलेलं आहे. ह्या काही केसेस आहे ज्या MLSIनं फाईल केलेल्या आहेत. 7 केसेस सुप्रीम कोर्टात आहेत, 3 एक कर्नाटक हायकोर्ट, एक केरला हायकोर्ट आणि 3 महाराष्ट्र हायकोर्टात आहे. या केसेसमध्ये आम्ही ऑनलाईन अपियर होतो. या फोटोमध्ये आमचे एक मेंबर आहे ते ऑनलाईन अपियर होत आहेत, राजू जोशी सर, CGIच्या बेंचसमोर. आणि हे बाकी इतर काही वर्क आहे जे MLSIने केलेले. थँक्यू व्हेरी मच. मला वाटते मी थोडी इन्फॉर्मेशन तुम्हाला कामाची दिली असेल असं मला वाटते. थँक्यू व्हेरी मच.